नमस्कार मित्रांनो, आजची जी कथा असा ती मंगेश नावाची एक व्यक्ती आणि त्याचो भाचो समीर नावाचो यांच्या बाबतीत जी ते आडसारांची चोरी करू गेले होते. म्हणजे माडाची शहाळी चोरण्यासाठी म्हणून रात्री गेले होते आणि त्यांचे सोबती आणि त्यांच्या बाबतीत जी घटना घडली रात्री, ती घटना या कथेच्या माध्यमातून आज आपण बघणार असो. तर एके दिवशी काय होता, आमच्या वाडीमध्ये आमच्या वाडीच्या घरांच्या समोरून हायवे गेलो, मुंबई गोवा, आणि रस्त्याच्या कडेकच आमची सगळ्यांची घरं. त्या आमच्या घराच्या समोर एक बरोबर मोरी होती. त्या मोरीतून पाणी जायचा रस्त्याचा आणि त्या मोरीवरती तो कठडा बांधलेलो होतो सिमेंटचो. तर त्या कठड्यावरती वाडीतले जे पोरगे किंवा मंगेश काका जो भाचो हे रविवार शनिवार म्हणजे सुट्टी असली की टाईमपाससाठी म्हणून रात्रीचे संध्याकाळचे 7:30 वाजता ते जमायचे आणि टाईमपास करायचे. 7:30 वाजता येईल की थोडंफार टाईमपास केल्याने की मग 9च्या दरम्यान सगळेजण आपापल्या घरात जेवून जायचे. एके दिवशी शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी येलेली. तर शनिवारी हे सगळे पोरगे त्या मोरीवरती त्या कठाड्यावरती बसले आहेत आणि गप्पा गोष्टी चालल्या आहेत. आता अमावास्या होऊन 8 दिवस झालेले, म्हणजे बऱ्यापैकी चंद्राचा प्रकाश म्हणजे चंद्राचा चांदणा होता, म्हणजे माणूस समोरचो दिसा एवढं तर उजेड होतो. हे सगळे बसले आहेत, गप्पा गोष्टी केल्याने करतात, एकामेकाची टिंगल टवाळी चालली आहे. इतक्यात ना एक पोरगो म्हणालो, मंगेश काका म्हणजे जो मंगेश काका हो त्यांच्यात सगळ्यात मोठो आणि त्याचा जो भाचो होतो समीर तो सगळ्यात लहान. हे 7-8 जणांचा ग्रुप होतो. गप्पा गोष्टी करता करता एक पोरगो म्हणालो, मंगेश काका आज आपण पाटकरांची आडसारा चोरूक जाऊया काय. म्हणजे त्याच घरांपासून पाटकर नावाच्या एका व्यक्तींची बाग होती मोठी, 60-70 तरी माडाची झाडं होती लहान मोठी, आणि ते आतमध्ये गावात राहायचे. त्यामुळे राखण काय करूचो विषय तर नाही, माडाच्या झाडांची कोण राखण सहसा करणार नाही, कारण उंच असल्यामुळे कोण सहजासहजी चढणार नाही. तर हे पोरगे म्हणाले, आज आपण आडसारा काढूक जाऊया काय पाटकरांची. तर सगळेजण तयार झाले, होय जाऊया. तर म्हणाले, कोयतो घेऊन कोणी आणायचो घराकडसून, आडसारा सुलू होईना काढल्यानंतर. तर मंगेश काका म्हणालो, कोयतो तुम्ही घराकडे आणून केलाच काय, घरातल्यांका समजतला आणि मग सगळ्याकडे बोमाबोम होतली, तेव्हा कोयतो नको, आपण आडसारा घेऊन नदीत जायची आणि खडकावरती आपटून फोडून खायची. सगळ्यांचा ठरला की जायचं आता आडसारा काढाय, हे 7-8 जण. तर आता चढायचं कोणी माडावरती. तर सगळेजण विचार करता कोणा घेता. तर राजेश नावाचा एक पोरगो होतो ना, तो ॲक्टिव्ह त्याच्यामध्ये. तो म्हणालो, मी चढते, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, लहानसो माड असतात आणि त्याच्यावर आडसार असतील तर मी चढते. आता हे सगळे रस्त्यावरनं मळ्यात खाली शेतीत उतरले आणि शेतीतून हळूहळू त्या काळोखातून सगळेजण त्या माडाच्या बागेकडे पोचले. तर माडाची बाग त्याच्या वरच्या साईडला पूर्ण आजूबाजू घनदाट असा जंगलच, खालच्या बाजूक नदी आणि वरच्या बाजूक जो हायवे जुनं गेलेलो आणि मध्येच ती बाग होती. हे सगळे पोहोचले आणि शोधूक सुरुवात केल्याने लहान माड त्यांना एक लहान माड दिसलो कॉर्नरला आणि त्याच्यावरती शाळी पण म्हणजे आडसारा पण बऱ्यापैकी होती. तर मंगेश काका म्हणालो, राजेश तू ह्या माडाच्या झाडावरती चढ आणि जास्त नको, 15-20 फक्त आडसारा तू वरून खाली टाक, आपण ती घेऊन जाऊया, जास्त काय काढीत बसा नको. आता हे राजेशने माडावरती चढाक सुरुवात केली आणि हे सगळे गप्प, आणि आजूबाजूनच रस्तो गेलेलो ना, कोणतरी बघितलं तर कोणतरी आमका पकडीत म्हणून हे सगळे एका जागी बसलेले. आणि राजेश बराबर त्या माडाच्या झाडावरती चढलो. तरी 20 फूट तरी माड उंच होत होतो आणि त्यांना आडसारा एक टाकूक सुरू केलं. आता हे सगळे मोजतात कशासाठी, एखादा आडसारा जर राहुला तर दुसऱ्या दिवशी मालकाक कळतला की रात्री चोरी झाली, मग तो सगळीकडे बोमाबोम करतलो. म्हणून हे मोजूक लागले. म्हणता त्यांना 15-16 आडसारा काढल्या आणि इतक्या आजूबाजूच्या जी झुडपं होती, मोठमोठी झाडं होती, त्या झाडातनं आतमधनं कोणतरी सरसर करीत त्यांच्या दिशेने येता जोरात असो सगळ्यांका आवाज येलो. आता कशी पानं सुकलेली, एप्रिल मेचो तो सीझन असल्यामुळे झाडाची पानं जी खाली पडतात ह्याच्यावरती जमिनीवरती ती सुकलेली, त्यामुळे चालताना त्याच्यावरती जसं आवाज येतात सरसर तसं येऊक लागलो. ह्या सगळ्यांका वाटलं की आमका कोणीतरी आडसारा काढताना बघितला. ह्या सगळ्यांची धाना दिसपट झाली. जो तो नदीच्या दिशेने पळालो. आडसारा ती होती ती एक दोन उचलल्याने हातात आणि सगळे पळाले. पण राजेश वरती माडाच्या झाडावरतीच अडकलो. त्याका पण तो आवाज येलो, पण तो खाली उतरना. आता ह्यानं खाली बघितल्यानंतर सगळे बघता हे होते नदीत, त्या एका पायवाटेन नदीत सगळे उतारले, पटापट धावत गेले. आता ह्याका तो सर आवाज येता, कोणतरी जोरात रागान पावलं टाकता आणि त्या बागेकडे येता.
एका पण वाटलं की मालकान म्हणजे कोणीतरी आमका बघितलं आणि त्या माडाच्या म्हणजे नाळं जे खाली पडतं त्याच्या आवाजानं कोणीतरी इकडे बघितला आणि आमका आता कोणतरी पकडू घेता. ह्यो त्या माडाच्या झाडावरतीच राजेश लपांदरवलो त्या चुडतांच्या मध्ये आणि तो बघता तितक्यात सरळ आवाज मोठ्यानं होऊक लागलो आणि मग बघता तर काय एका झुडपातून एक अशी थोडीशी वाकलेली बाई, पूर्ण पांढरे केस तिचे लोंबावते, पांढरी शुभ्र साडी, दात असे विचित्र वाकडे तिकडे आणि तिचे डोळे पूर्ण पांढरे शुभ्र म्हणजे काळा बोंबळ तिच्या डोळ्यात नाहीच आणि असे चकाकणारे आणि असं दांडो घेऊन ती जोरात त्या बागेकडे चालत येताना त्याला दिसली. याच्या अंगातून घाम उतारला, याचा अंग थंडगार पडला. ह्यो बघतो तर ह्यानं विचार चालू केला की रात्रीची बाई कोणीतरी ह्या बागेत फिराक आणि अशी विचित्र ह्या असलेली रूप असलेली, लांब केस, पांढरी शुभ्र साडी, दात वाकडे तिकडे आणि पांढरे शुभ्र डोळे. ह्यो घाबरलो की म्हणलो हे माणूस तर कोण नाही. रात्रीची बाई येणं अशक्यच. एखादा पुरुष येऊ शकता पण बाई येणं अशक्य. ह्यो जाम घाबरलो. ह्यो पण तसं काय मोठं नाही होतो, 21 वर्षाचो. पण ह्यो त्या माडाच्या झाडावरतीच लपांदरवलो. ती बाई हळूहळू ज्या ठिकाणी राजेशच्या माडावरती चढलेलो त्या माडाच्या झाडाखाली येऊन उभी राहिली आणि तिनं अशी एक नजर करून वरती राजेशकडे बघितलं. त्याच्या काळजाचा पाणी झाला. तिनं बघितलं आणि पांढरे शुभ्र चकाकणारे डोळे आणि 1 मिनिट तर ती त्याच्याकडे बघत राहिली. हळूहळू राजेशाने तिच्याकडून अशी नजर आपली हटवलं आणि माडाच्या चुडतांच्या मागे तो लपलो माडाच्या झाडावरती. तशी ती बाई तो दांडो टेकीत जोरात पावलं टाकीत ज्या ठिकाणी ते सगळेजण आडसारा घेऊन पळालेले नदीत, त्याच वाटेने ती बरोबर नदीत उतारले. आता ती आणि पुढे जाऊन ती थोडी अदृश्य झाली. अदृश्य झाल्यावर आता हे म्हणालो आता काय करायचं, आपण खाली उतरून घरात जायचा की हे सगळे नदीत पळाले त्यांच्याकडे जायचा. आता त्यांच्याकडे जायचं तर ही बाई पण त्याच मार्गाने गेली आहे, तर आता तिकडे तरी कसं जायचं. यांना डेअरिंग करून ह्यो माडाच्या झाडाखाली उतारलो तितक्यात ते का कुकारो कोणतरी मारता असो आवाज येलो आणि कोणीतरी कुकारो मारलो. आता 2-3 वेळा कुकारो मारल्यानंतर ह्यानं ओळखल्यान की ह्यो मंगेश काकाचोच कुकारो. म्हणता तो हळूहळू एका दुसऱ्या वाटेने नदीकडे जाऊन निघालो. तर हे सगळेजण एका ठिकाणी झुडपात एकत्र बसलेले आणि त्याका कुकारो मारित होते राजेशा खाली येण्यासाठी. यानं राजेशान बघितल्यान सगळ्यांका हे आडसारा वगैरे घेऊन सगळेजण एकत्र असत 5-6 जण. तो गेलो राजेशाने त्यांना शिवेच घालूक चालू केलं की तुम्ही अशा अचानक पळान इलास म्हणजे मिळालं असते मालकाक तर मी माका त्यांना धरून नेल्या नसता, पोलीस केस केल्या नसती, मी डाकले असते आणि तुम्ही सगळेजण पळाला. शिवे घालूक चालू केलं. तर म्हणते का कसो मंगेश काकान वगैरे शांत केल्यान आमचा चुकला म्हणून. आता मंगेश काका ह्या राजेशान जी घटना घडली ती त्यांना हळूहळू सांगूक चालू केलं. तो म्हणालो की तुम्ही सरसर आवाज येलो आणि जेव्हा पळालास ना तेव्हा मालक त्या बागेचं कोण नव्हतं की कोण माणूस नव्हतो. मी त्या माडाच्या झाडावरनं सगळा बघितले. त्या 2 झाडांच्या मधनं ज्या झुडपातून एक बाई, तिचे मोठमोठे लांब सडक केस, पांढरी शुभ्र साडी, असे वाकडे तिकडे असलेले दात आणि तिचे डोळे पांढरे शुभ्र, काळा बोंबळ तर अजिबात नव्हता आणि चकाकणारे डोळे होती. असा रूप असलेली एक म्हातारी हातात दांडो देऊन जोरात पावलं टाकीत त्या बागेकडे येईल. तुम्ही सगळे पळालात, मी माडाच्या झाडावरनं ह्या सगळं बघित होते. तिनं माडाच्या झाडाकडे माका बघितल्यानं आणि ज्या वाटेवरनं तुम्ही खाली उतरलात त्याच वाटेवरनं ती तुमच्या मागोमाग खाली उतारली. ह्या सगळं ऐकून सगळे शांत, कोणाच्या तोंडातून काही येईना. सगळे घाबरले, सगळ्यांचे हातपाय कापाक लागले. त्यांना वाटलं की 100% हा काहीतरी भुताटकीचो प्रकार आणि आम्ही ह्याच्यात अडकतलो. पण तितक्यात मंगेश काकान विषय बदलून दिल्यान काय नसतं रे असा, तुका भास झालो असतलो आणि कोणतरी त्या वाटेन असा रात्री फिरणारी जनावरं वगैरे येयली असतली आणि त्या पत्र्याचा आवाज झालो सुकलेले असल्यामुळे कोण नसतली ही बाई, तुका भास झालो, चला आपण ती आडसारा फोडूक जाऊया. आणि सगळ्यांनी मग तो थोडासा वातावरण चेंज झाला. सगळ्यांनी 2-2 आडसारा आपल्या हातात उचलल्यानी आणि समोर असलेल्या नदीच्या एका प्रवाहाच्या आजूबाजू जी खडका होती त्या खडकावरती सगळेजण बसले आणि फोडण्याचा प्रयत्न करतात. आता ती आडसारा फोडण्याची कला पण एक वेगळी आहे. ती त्या जे का टेक्निक माहिती आहे त्याकाच ती फोडूक जमतली. सगळेजण प्रयत्न करतात. मंगेश काका त्याच्यात पटाई, तो सगळ्यांका एक पहिला फोडून देत होतो. इतक्यात मंगेश काकाचा जो भाचा होतो समीर नावाचो, तो त्याच्याकडे गेलो आणि म्हणालो मामा माका एक फोडून दे. तो म्हणालो फोडून देते, ह्या 2 हत्ती समोरच्या पोरग्याक फोडून देते आणि मग तुका फोडून देते, जरा थांब. तर तो हातात घेऊन उभं होतो.
इतक्यात एका 15-20 फुटावरती एका खडकावरती त्यांच्यातलोच एक पोरगो त्यांना 2 आडसर त्याची सोलून झालेली आणि हो पटापट त्या पाण्यातून म्हणजे गुडघ्यावर पाण्यातून त्या खडकावरती गेलो आणि थोडंसं चंद्राचा प्रकाश म्हणजे चंद्राचा चांदणा होता तर त्याका पहिल्यांदा आपल्यालाच कोणतरी एक पोरगो त्या खडकावरती बसलो आणि ती आडसरा फोडून त्याची झालेली पूर्ण सोलून. तर ह्यो 2 आडसरातला एक आडसर त्याने त्याच्याकडे दिल्यान म्हणजे समीरने आणि सांगितले, दादा माका एक फोडून दिना आडसर. तर तो काय बोलाक नाही पण त्यानं त्याच्या आडसर हातातला घेतल्यान आणि जोर जोरात खडकावरती आपटूक चालू केले. तोपर्यंत ह्यो समीरनं बघता कोणाकोणाची फोडून झालीत आजूबाजू कोण कोण किती किती घेऊन बसलो फोडूच्यासाठी आणि ह्याच्या हातात तर 2 होती. एक तर त्यानं समोरच्या त्या पोरग्याकडे दिल्यान आणि त्यानं आता सोलून पूर्ण झाला. इतक्यात तर त्यानं सांगितलं, समीर ह्या घ्या आडसर तुझं झालं सोलून. असं म्हणून समीरने त्याच्याकडसून आडसरचा सोललेला घेण्यासाठी हात पुढे केला. तर त्या आडसराच्या ज्या त्यांना आडसर हातात धरले त्या हातात अशी लांब सडक नका असलेली त्याच्या हातात अशी उरबाडल्यावर त्यानं तो हातातलं नारळ सोडल्या की समोरच्या माणसाची नका आपणाक लागली आणि विचित्र ते का वाटलं की नका कशी काय टोकदार अशी लागली आपल्या हातात नारळ घेताना. तितक्यात त्याच्या हातातलं नारळ त्यानं सोडल्यान तो पाण्यात पडलो आणि त्यांना समोर बघितल्यान तर तीच बाईची राजेशान सांगितलेली लांब सडक केस पांढरी शुभ्र साडी नेसलेली दात वाकडे तिकडे आणि पांढरे शुभ्र डोळे आणि त्याका डोळे ते चकाकताना दिसले आणि ती बाई अशी हसाक लागली विचित्र ह्या करून. ह्यो जाम घाबरलो. जाम बघितल्यानंतर सेम तर वर्णन केलेलं राजेशान तीच बाई त्या खडकावरती बसलेली. मगाचपासून तो म्हणत होतो की आमच्यातलंच कोणतरी पोरगो जो बसलो आणि खडकावरती फोडता. ह्याना जोर जोरात आरडाक चालू केल्यान, मामा मामा माका वाचव वाचव. इतक्यात त्या बाईन त्याच्या हाताक पकडल्यान आणि ह्यानं तो हात हिसकावल्यान तितक्यात त्याची ती नका पुन्हा त्याच्या हाताक लागली आणि ह्यो जोर जोरात त्या पाण्यातून धावत धावत मामाकडे येलो आणि तर मामा मामा ती बाई माका वडून नेता माका वाचव वाचव वाचव. सगळे भियाले. सगळ्यांनी आडसरा आपापली हातातले टाकल्याने आणि सगळे एकत्र झाले. सगळीकडे काळो. समोर बघतो तर अरे काय झाला समीर काय झाला. तर मामा ती बघ बाई खडकावर बसली आता राजेश काका सांगे होत होती. सगळे त्या समोर खडकाकडे बघतो तर खडकावरती कोण नाही. सगळीकडे शांतता पसरली. सगळे घाबरले. तर वाटले आता आमचा काय खरा नाही. मग शका म्हणालो, चला तुम्ही आडसरा चला मरण जाऊन दे, चला आपण घरात जाऊया सगळे, ह्या सगळ्या टाका आयसरच. सगळ्यांनी ते आडसर हातातले टाकले आणि बराबर सगळे धावत 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 मळ्या दिले आणि हो समीर नावाचा जो तुझं भाचवतो मग ह्या तो जोर जोरात आरडाक लागलो की मामा मामा ती बाई येता माझ्या पाठसून माका वाचव वाचव वाचव. जोर जोरात आरडाक लागलो. तर ह्यांच्याने त्याका धरल्याने 2 हाताक पोरग्याने आणि त्याका कसे बसे वडीत वडीत घरात घेऊन येले. घराकडे गेलो आणि ह्यो धुमशान कारण ह्यो जोर जोरात आरडत होतो की मामा ती बाई माका वडून नेता तिची नका माका लागतात वाचव वाचव वाचव. सगळेजण त्याच्या घराकडे जमा झाले. मग ह्याकाच्या घरात सगळा कळला. अरे झाला काय आत्ता तर तुम्ही त्या कटाड्यावरती बसलेलास आणि आता हे भिजान नदीतून खसून येला. घरातल्यांका सगळा शेवटी त्यांका सांगायचं लागलं असं आम्ही आडसरा चोरूक गेलो आणि त्या ठिकाणी ती बाई दिसली, राजेशाक पण दिसली आणि खाली आम्ही आडसरा फोडी होतो खडकावरती बसा तेव्हा पण आता समीराक दिसली. आता म्हणता ह्यो समीर अचानक बेशुद्ध झालो आणि खाली कोसळलं. सगळेजण धावले पकडल्याने त्याका. तर त्यांनी सांगितल्याने की हेका पण ती बाई आडसरा ह्याच्यावरती सोलताना खडकावर बसून सोलताना दिसली म्हणून. आणि नंतर मग त्याका थोडाफार पाणी बिणी लावल्याने कांदो लावल्याने तो थोडंफार शुद्धी दिल्यानंतर तो ताच बोला, मामा माका वाचव ती बाई माका वडून नेता. आता मंगेशका एवढे शिवे पडले घरातून की तू तरी मोठं होतोस, हे नको ते धंदे कोणी करू सांगितले तुमका चोरी करून आडसरा खायची. तुम्ही कधी आडसरा खाऊक नाही. आता ते सगळे मजेसाठी म्हणून गेलेले एक टाईमपास, चला जाऊया असं झालेलं. आणि ह्यो नाही थैलो प्रसंग त्यांच्यावर ओढावलो. आता राजेशाने सगळी स्टोरी सांगितली आणि घरातल्या माणसांकी असं झाला म्हणा. मग घरातली सांगून लागले, तुमका माहीत आहे ना मंगेशकाक बडबडागले, तुका माहिती आहे ना तो एरिया डेंजर आहे, तुम्ही कशाक मराक गेलात तिकडे आडसरा काढूक रात्री. सगळ्यांका शिवे पडले. त्यानंतर मात्र तो समीर नावाचा जो त्याचा मंगेशकाचा भाचा होतो पुढचे 2-3 महिने तर ना त्याची परिस्थिती एकदम बिकट झाली. तो ह्याच आरडा, मामा ती बाई माका वडून नेता, माका धर ती वडून घेतली आणि असाच करी. आणि तो असाच सांगूक सुरुवात करी, ती बाई बसली माका आडसर पडून दिले माका तिची नका लागली
ती म्हाका ओढून नेवती असाच बडबड. आजूबाजूचे सगळे मांत्रिक बुवा बाबा बरेच प्रयत्न तेंच्यांनी केल्यानी की त्या काय ते काय तो घाबरलो हा समीर त्या सगळं दूर करण्यासाठी म्हणून, पण काहीच कोणाचा फरक पडत नाही. तो असंच बडबडायचो. म्हणजे एवढी परिस्थिती झाली की त्यानं शाळेत त्याचं जाणं येणं पण बंद झाला. एवढं धसको त्यानं घटनेचं घेतलेलं आहे. तर मग त्याच एक माडाच्या बाजूक एक देवस्थान होता. त्या देवस्थानाकडे हे सगळे जाणते मंडळी मग एक दिवशी त्याका घेऊन गेले संध्याकाळची आणि त्या ठिकाणी नारळ ठेवून गाऱ्हाणं केल्यानं की देवा हे असे ह्या एका नारळ चोरू गेले असताना एक बाई त्यांका दिसली आणि त्याका तेव्हापासून ह्या मुलाक ह्यो असो 2 महिने त्रास होता. तर त्यांच्याकडसून जी चूक अपराध झाली त्यांका माफ कर आणि नाही का आजपासून गुंडी असो त्यांनी नारळ ठेवल्याने आणि नाग वगैरे घासल्याने. तर मोठं सावरीचं झाड होतं त्या ठिकाणी एक देवस्थान असं आणि मग त्या सगळ्यांनीच त्या ठिकाणी नाग घासल्याने आणि पाया पडल्याने आणि त्याच्यानंतर मग 4-5 दिवसांनी तो समीर नावाचा जो पोरगो होतो मंगेशकाचो भाचो त्याका हळूहळू मग त्याचं गुण पडलं आणि तो नंतर मग बरो झालो आणि नंतर मग रेग्युलर शाळेत वगैरे जाऊक लागलो. नंतर तो थोडं नॉर्मल झालो. तर अशी घटना ते आडसारा चोरूक गेले असताना जी घडली ती मी तुमका या कथेच्या स्वरूपात तुमच्यासमोर सादर केले. जर कथा आवडली असेल तर नक्कीच कथेच्या खाली कमेंट करून सांगा कथा तुमका कशी वाटता ती. आणि जर तुमचे असे अनुभव काय असतील तर इंस्टाग्राम आय डी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलो आहे त्याच्यावरती पाठवा म्हणजे ती स्टोरी आपल्या या चॅनलवरती बघूक मिळेल. आजपुरती तुमची मी या ठिकाणी रजा घेते. धन्यवाद.